निवडणूक संपली आणि यावेळी गावाने पैशांवर नाही तर कामावर मतदान केलं. लोकांच्या आग्रहावरून तो युवक स्वतः निवडणूक लढला आणि जिंकलाही. गावात आनंदाची लाट होती. आता बदल खरा होईल, लोक म्हणत होते. सुरुवातीला सगळं छान चाललं. नवीन पाण्याची टाकी, रस्त्याचं काम, शाळेची दुरुस्ती. पण काही महिन्यांनी त्याला कळलं, प्रत्येक फाईल पुढे न्यायची असेल तर हिस्सा द्यावा लागतो. वरच्या अधिकाऱ्यांकडून दबाव येऊ लागला. थोडं समझौता कर लो, राजनीती ऐसी ही होती है. एका रात्री तो एकटाच बसला होता. टेबलावर 2 फाईल्स, एक प्रामाणिक मार्गाची, दुसरी सोप्या पैशाची. त्याला वडिलांचा आवाज आठवला. इमानदारी कठीण जरूर है, पर हारती नाही. दुसऱ्या दिवशी त्याने भ्रष्ट व्यवहार नाकारले. परिणाम, त्याच्यावर खोटे आरोप लावले गेले. मीडिया, चौकशी, बदनामी. गाव पुन्हा 2 भागात विभागलं. पण यावेळी तो एकटा नव्हता. गावातील तरुण, शेतकरी, महिला मंडळ त्याच्या पाठीशी उभे राहिले. कारण लोकांनी पाहिलं होतं, हा माणूस पदासाठी नाही तर बदलासाठी उभा आहे.